काळेपडळ पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक 404/2025 आणि मोक्का अंतर्गत दाखल प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण, एजाज सत्तार पठाण, सद्दाम सलीम पठाण, अझीम मोहम्मद हुसेन शेख, मतीन हकीम सय्यद आणि तन्वीर शकील शेख या 6 आरोपींना बेल मंजूर केला आहे. हा आदेश विशेष मोक्का न्यायाधीश S.S. कंठाळे यांनी दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी दिला. या प्रकरणात आरोपींना 10 नोव्हेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली होती. मात्र कायद्यानुसार निर्धारित कालावधीत चार्जशीट दाखल करण्यात आले नाही. तपासासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी ACP नम्रता देसाई, वानवडी विभाग, पुणे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र विशेष न्यायाधीश S.S. कंठाळे यांनी आपल्या आदेशात नमूद केले की मुदतवार अर्ज उशिरा दाखल करण्यात आला आणि आरोपींना नोटीस बजावल्याबाबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये प्रक्रियात्मक त्रुटी आणि विसंगती आढळली. न्यायालयाने ACP नम्रता देसाई यांनी सादर केलेल्या नोटीस संदर्भातील कागदपत्रांबाबत गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. तसेच न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की या प्रकरणातील बाबींची माहिती पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात यावी आणि ACP नम्रता देसाई यांच्या संदर्भात आवश्यक ती योग्य कारवाई करण्यात यावी. न्यायालयाने नमूद केले की निर्धारित 90 दिवसांच्या कालावधीत चार्जशीट दाखल करण्यात आले नसल्यामुळे आरोपींना BNSS कलम 177(3) अंतर्गत बेल मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. या प्रकरणात सर्व आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट बिलाल शेख यांनी न्यायालयात युक्तिवाद करत तपास प्रक्रियेत कायदेशीर मुदतीचे पालन झाले नसल्याचा मुद्दा मांडला. न्यायालयाने सादर नोंदी आणि युक्तिवाद विचारात घेऊन आरोपींना बेल मंजूर केला.